मित्रांनो, मी जावेद डांगे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो जावेद भाऊ बैलगाडा शर्यत या चॅनलवरती। उद्या होणारं मैदान महाराष्ट्र कोकण केसरी हे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे ते चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय सूर्यकांतभाई खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहेत। तर या मैदानाकडे यायचं कसं हे बरेचसे लोकांचे मला मेसेज आले होते। तर आपण पाहतात आता मी जिथे उभा आहे त्याच्या बरोबर मागच्या साईडला मेन हायवे आहे। पश्चिम महाराष्ट्रातून जे बैलगाडी मालक येणार आहेत, जसं की पाटण, कराड, सातारा असेल, सांगली असेल, पुसेगाव असेल, असे मोठमोठे शहरं असतील पश्चिम महाराष्ट्रात, तर त्यांच्यासाठी हा हायवे आहे। जे वरून येणार आहेत पाटणमधनं खाली आल्यानंतर कोयना लागेल, कोयन्यातनं घाट पूर्ण झाल्यानंतर पोफळी लागेल, पोफळीनंतर शिरगाव लागेल, शिरगाव झालं की 2 किलोमीटरवर हा फाटा आहे। आणि एक छोटासा इथला आतमध्ये जायला बैलगाडीच्या मालकांसाठी आतमध्ये जायला एक चांगला रोड आयोजकांनी तयार केलेला आहे। तर चला आपण बघूया कसं जायचं। त्याचबरोबर माझ्याबरोबर समोर जे रोड आहे चिपळूणमधून कोकणामधून जे बैलगाडी मालक येणार आहेत ते बरोबर समोरून येतील। त्यांना देखील सेम आहे, बहादूर शेखातनं तुम्ही सरळ आलात की तुम्हाला खेरडी पिंपळी करत सरळ मुंडेकडे यायचं आहे आणि मुंडेच्या इथेच हा रोड केलेला आहे। हे जे घर आहे ते चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय सूर्यकांतभाई घर आहे, त्यांचं बंगला आहे। त्यांच्याबरोबर घराच्या समोर हे मैदान असणार आहे। तर चला आपण जाऊया या मैदानाच्या दिशेने। अतिशय सुंदर रोड केलेला आहे मित्रांनो। बैलगाडी मालक जे वर्ण येणार आहेत त्यांच्यासाठी एक देखणा रोड तयार करण्यात आलेला आहे। ॲक्च्युली ही नदी होती, पण कुठल्याही बैलगाडी मालकांना त्रास नाही झाला पाहिजे, गाडीला कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे, त्याच्याकरिता आयोजकांनी आणि या गावचे मुंडे गावचे सरपंच सन्माननीय मयूरजी खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रुपेशजी खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली एक जबरदस्त रोड करण्यात आलेला आहे। आता आपण मैदानाच्या इथं पोहोचलेलो आहोत। मैदानामध्ये आपण उभे आहोत आणि आता आपण पाहतात की आपण फाट्या अतिशय सुंदररित्या केलेल्या आहेत आणि ह्या मैदानाची पूर्ण तयारी झालेली आहे। बॅनर वगैरे लागलेले आहेत, स्टेजचे वगैरे लागलेले आहेत। तर बघा आता टोटली 7 फाट्या आहेत। आता आपण पाहतात आपण निकालाच्या दिशेने कॅमेरा केलेला आहे आणि निकालाच्या पुढच्या साईडला चांगल्यारीत्या ग्राउंड केलेलं आहे आणि कुठल्याही बैलांना त्रास होणार नाही याची आयोजकांनी चांगल्यारीत्या प्रयत्न केलेला आहे। आणि फाट्यांचं काम देखील पूर्ण झाले आणि साधारण 850 फुटाचा मैदानाचा पल्ला असणार आहे आणि आतल्या आत साधारण 14 फूट ते 15 फुटाचं अंतर आहे। तर पूर्ण काम झालेलं आहे, रेलिंगचं काम झालेलं आहे, रेलिंग देखील लागलेलं आहे। मैदानाच्या जवळजवळ 80 ते 85% रेलिंग लागलेलं आहे। स्टेजचं काम झालंय। आता आपण बरोबर सुट्टीच्या इथं आलेलो आहोत आणि पाहतात की सुट्टीच्या ठिकाणी देखील बैलांना उभं राहण्यासाठी अतिशय सुंदर मैदान तयार केलेलं आहे आणि जागा देखील चांगली आहे।
समोरच बरोबर हायवे असणार आहे. हायवेवरनं दिसतंय मैदान.